वसई पूर्वेच्या नवघर रामदास नगर युनिटी हाऊस येथील मुरारबाग बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली। बुधवारी सायंकाळी सुमारे 7:30 वाजता फ्रीजमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आग विझवण्याचे काम सुरू असताना अचानक घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। या स्फोटात अग्निशमक दलाचे जवान आणि पोलीस जखमी झाले। स्फोटाच्या तीव्रतेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली। त्यांच्या प्रयत्नामुळे बाजूच्या घरात अडकलेल्या 2 महिला, 2 लहान मुले आणि 1 पुरुष अशा 5 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली। सुदैवाने आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे। आम्हाला वर्दी मिळताच आम्ही लवकरात लवकर इथे पोहोचलो। इथे आल्यावर असं निदर्शनास आलं की आग मोठ्या प्रमाणात फ्लॅटमध्ये आग मोठ्या प्रमाणात होती। शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचा अंदाज आहे आणि त्याच्यात आम्ही जस्ट तिकडे पोहोचण्याच्या 2 मिनिटं अगोदरच ब्लास्ट झाला। आम्ही फर्स्ट फ्लोअरवरून डायरेक्ट खालच्या पायरीपर्यंत पडलो सगळे तिघे जण। आमच्यासोबत पोलीसवाले पण होते, ते पण खाली पडले। दोघा तिघांना आम्हाला इंजर्ड आहे, आता नॉर्मल इंजर्ड आहे। घरचे इंजर्ड नाही आहे, घरचे सगळे बाहेर काढले। समोरच्या फ्लॅटमध्ये आणि बाजूच्या फ्लॅटमध्ये जी काही लोकं होती त्यांना सगळ्यांनी रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। आता हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांची प्रकृती चांगली आहे। मुरारबाग नावाची आमची बिल्डिंग आहे। या 2 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये पहिल्या माळ्यावर आग लागलेली आहे। आमचे शिवसेनेचे वाहतूक सेनेचे पदाधिकारी इरफानभाई, त्यांची 2 नातवंड आणि त्यांची सून घरात होती। सुरुवातीला फ्रीजला शॉर्ट सर्किटसारखं काहीतरी झालं, त्यांनी काहीतरी विझवण्याचे तात्पुरते प्रयत्न केले, त्यांच्याने झालं नाही आणि म्हणून फायर ब्रिगेडला बोलावण्यात आलं। जोपर्यंत फायर ब्रिगेड येते, दरवाजा उघडते, इतक्यात सिलेंडरचा मोठा स्फोट झाला आणि मग सर्वात पहिलं ती लहान 2 मुलं आणि त्या 3 महिला यांना बाहेर काढण्यात आलं। त्यातल्या 2 महिला यांच्या नाकातोंडात धूर गेल्यामुळे त्या बेशुद्ध झालेल्या आहेत आणि त्यांना पुढे उपचारासाठी गोल्डन पार्क हॉस्पिटलला नेण्यात आलेलं आहे। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आग लागण्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी अधिकृत तपास सुरू आहे।